एम ए मराठी M54, मराठी 123, मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास. प्रथम सत्र. पुस्तक 1, वाङ्मय नेत्याची संकल्पना व स्वरूप. यामधील काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा नोट्स म्हटल्या तरी चालतील आपण बघणार आहोत. या पुस्तकातील पाश्चात्य जगात इंग्लिश लिटररी हिस्ट्री अँड न्यू लिटररी हिस्ट्री यासारखी वाङ्मय इतिहास विचारायला आलेली नियतकालिके सुरू झाली. थॉमस वार्टन यांनी हिस्ट्री ऑफ इंग्लिश पोएट्री या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावनेतील विचारांमध्ये वार्टन वाङ्मय इतिहासाची संकल्पना स्पष्ट करतात. गतकालीन वाङ्मयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे, वाङ्मयाच्या ऐतिहासिक विचाराचे भान या प्रस्तावनेद्वारा त्यांनी सर्वप्रथम निर्माण केले. त्याचबरोबर न्यू डिरेक्शन इन लिटररी हिस्ट्री, मॅक्झिमम अँड लिटररी हिस्ट्री असे काही ग्रंथ देखील अलीकडे निर्माण झाले. 19व्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ हिपोलिन तेन्याने 1864 मध्ये इंग्रजी साहित्याचा इतिहास या ग्रंथात प्रस्तावनेत वाङ्मयातील संबंधी तात्विक भूमिका मांडली. R.S. क्रेन यांनी 1967 मध्ये एक प्रदीर्घ निबंध लिहिला, क्रिटिकल अँड हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी हिस्ट्री. या पुस्तकातून क्रेन यांनी साहित्याचा इतिहास म्हणजे साहित्यातील रूपबंधाच्या स्वायत्त विकासाचा इतिहास अशी भूमिका केली. लिटररी हिस्ट्री ॲज अ चॅलेंज टू लिटररी थिअरी या 1970 मध्ये जौस यांनी मांडलेल्या शोध निबंधात वाङ्मय इतिहास लेखनाच्या वाचकाच्या अंगाने विचार केलेला आहे. T.S. एलियट यांच्या मते वाङ्मय कृतीचा इतिहास संभवतच नाही. एलियट हे होमरपासून त्या अलीकडच्या काळातील कवीपर्यंतच्या सर्व कवितेची एक समग्र व्यवस्था मानतात आणि सर्व काव्यकृती अकालिक टेम्पोरल असल्याचे मानतात. वाङ्मय इतिहास लेखनाचे प्रकार: अनुबंधलक्षी वाङ्मय इतिहास, पॉझिटिव्हिस्ट, सौंदर्यलक्षी वाङ्मय इतिहास, अंशलक्षी वाङ्मय इतिहास, ॲटोमिस्ट, समग्रलक्षी वाङ्मय इतिहास, ऑर्गॅनिक असे हे वाङ्मय इतिहासाचे लेखनाचे प्रकार आहेत. तसेच वाङ्मय इतिहास विचारला तर वाङ्मय इतिहास लेखकाला कमी अधिक 1.5 शतकाची परंपरा असल्याचे लक्षात येते. खुद्द भारतीय भाषांचे अभ्यासक गणेश देवी यांनी नमूद केले की अन्य भारतीय भाषांमध्ये वाङ्मय इतिहास लेखनाला आणि विचाराला मराठीसारखी दीर्घ परंपरा असल्याचे जाणवत नाही, असे खुद्द भारतीय अभ्यासक गणेश देवी यांनी नमूद केले. न्यायमूर्ती रानडे यांनी 1866-1898 मध्ये इंग्रजी भाषेतून मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर लेखन केल्याचे दिसून येते. विका राजवाडे यांचा मराठ्यांचे इतिहासाची साधने या प्रकल्पाचा पहिला खंड आणि गोस सरदेसाई यांचा मुसलमानी रियासत हा पहिला खंड, हे दोन्ही खंड 1898 साली प्रकाशित झाले. राजवाडे सरदेसाई या इतिहासकारांचे इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनाचा, त्यांच्या नियोजित प्रकल्पांचा या काळातील मराठी वाङ्मय इतिहासावर देखील खोलवर प्रभाव पडल्याचे दिसून येते. खुद्द विका राजवाडे, त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर, मोती बुलासा, दिके बेडकर, वि. ल. भावे, ल. रा. पांगारकर अशा अनेकांनी पुढे वाङ्मय इतिहास लेखनाची परंपरा सुरू ठेवलेली दिसते. 1828 हे वर्ष मराठी वाङ्मय इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असले तरी त्यापूर्वी देखील असे इतिहास लेखनाचे स्फुट प्रयत्न झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कारण कुठल्याही इतिहासाला पहिले पान असत नाही आणि कुठलाही इतिहास अंतिम असत नाही असे म्हटले जाते. त्यामागील धारणा हीच असावी. तदनंतर मध्ययुगीन मराठी वाङ्मय लेखनाचा शिस्तशीर प्रयत्न 1898 साली वि. ल. भावे यांनी महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाद्वारे केला आणि याच दरम्यान त्यापूर्वी 1861 मध्ये मराठी ज्ञानप्रसारक
प्रसारक या नियतकालिकी मराठी कवी आणि कविता हा लेख प्रसिद्ध झाला. आरंभ काळात मराठी वाङ्मय इतिहास लिहिण्याचे स्फुट स्वरूपात प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यात ग. ज. आगाशे यांचा विविध ज्ञानविस्तार या नियतकालिक मराठी वाङ्मयाचे पर्यालोचन हा निबंध महत्त्वपूर्ण ठरतो. आरंभकालीन मराठी वाङ्मयाच्या इतिहास संदर्भात एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे मोती बुलासा यांचा मराठी भाषेची सद्यस्थिती हा होय. गोची भाटे यांनी 1800 ते 1938 या काळातील वाङ्मयाचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर या 750 पृष्ठांच्या ग्रंथातून इंग्रजीत मांडला. ग. बा. सरदार यांचा अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा ग्रंथ देखील ऐतिहासिकदृष्ट्या अप्रतिम आणि महत्त्वपूर्ण असा. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण हा ग्रंथ आणि राशीरोक यांचा मराठी वाङ्मय विरोचेचे विहंगमावलोकन हे दोन ग्रंथ मराठी वाङ्मयाच्या इतिहास मीमांसेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरावेत. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण आणि राशीयोग यांचा मराठी वाङ्मय विरोचेचे विहंगमावलोकन, तसेच मराठी कथा उगम आणि विकास हा इंदुमती शेवडे या कथा वाङ्मयाच्या इतिहासाच्या लेखनाचा प्रयत्न, मराठी कादंबरी पहिले शतक कुसुमाताई देशपांडे मराठी कादंबरी पहिले शतक ही कुसुमाताई देशपांडे यांनी कादंबरीच्या ऐतिहासिक समालोचनाचा प्रयत्न, मराठी रंगभूमीच्या 30 रात्री हा मकरांद साठे यांचा नाट्य इतिहास लेखनाचा प्रकल्प, मराठी रंगभूमीच्या 30 रात्री हा मकरांद साठे यांचा नाट्य इतिहास लेखनाचा प्रकल्प हे वाङ्मय प्रकारणीय लेखनाचे या काळातील महत्त्वाचे प्रयत्न म्हणता येतील. गोम कुलकर्णी यांचे गांधीवाद आणि मराठी साहित्य, वि. स. जोग यांचे मार्क्सवाद आणि मराठी साहित्य, मार्क्सवाद आणि दलित साहित्य, वि. स. जोग यांचंच, लालजी पेंडसे यांचे साहित्य आणि समाजजीवन आणि यशवंत मनोहरांचे आंबेडकरी साहित्य अशासारखे काही प्रयत्न मराठी वाङ्मयाकडे विशिष्ट दृष्टिकोनातून पाहण्याचे प्रयत्न म्हणून ओळखता येतात. माटे यांनी 1000 वर्षातील मराठी वाङ्मयाचे 11 खंड कल्पिले. ते 1 महानुभव खंड, ज्ञानेश्वर खंड, एकनाथ खंड, तुकाराम खंड, रामदास खंड, पंडित कवींचा खंड, शाहीर खंड, भाषांतर खंड, चिपळूणकर खंड, ललित वाङ्मय खंड, मराठी भाषेचा इतिहास असे 11 खंड त्यांनी केले माटे यांनी. आता वाङ्मय इतिहासातील काही समस्या आपण बघणार आहोत. वाङ्मय बाह्य घटकांचे वाङ्मय इतिहासातील स्थान, अवाङ्मयीन प्रश्न आणि वाङ्मय इतिहासातील त्यांची दखल, वाङ्मय इतिहासातील कालखंड निश्चिती आणि एकाच काळातील भिन्न प्रवृत्तीच्या लेखकांच्या कर्तृत्वाची स्थान निश्चिती आणि सांप्रदायिक, वैचारिक किंवा अर्थलिखित वाङ्मयाचे वाङ्मय इतिहासातील समावेशन आणि लेखकाचे लौकिक जीवन आणि वाङ्मय इतिहास. वाङ्मय इतिहासाने प्रमुख प्रवृत्ती व प्रभाव आणि उपप्रवृत्ती व प्रभाव यांचा परामर्श आणि वाङ्मय इतिहासातील ग्रंथाची श्रेष्ठ कनिष्ठता एवढ्या समस्या वाङ्मय इतिहासात आहेत. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला. गीता रहस्य सांप्रदायिक तत्वप्रणालीवर हा ग्रंथ आहे. त्यानंतर महाराष्ट्रीय संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य सुंटणकर यांचा ग्रंथ, साहित्य समाजजीवन, लालजी पेंडसे यांचा ग्रंथ मार्क्सवादी दृष्टिकोनातून हे लेखक आहे. महाराष्ट्र पातळीवर श्रीपाद अमृत डांगे, सुंटणकर, वि. स. जोग आदींनी मार्क्सवादी आगाने सामाजिक संस्कृतीची कच्चा केलेली दिसते. सुंटणकर यांचा महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य हा ग्रंथ आणि वि. स. जोग यांचे मार्क्सवाद आणि मराठी साहित्य, मार्क्सवाद आणि दलित साहित्य हे दोन्ही ग्रंथ आहे वि. स. जोग यांचे. लालजी पेंडसे यांचं साहित्य आणि समाजजीवन अशा काही ग्रंथाद्वारे मार्क्सवादी दृष्टिकोनातून मराठी साहित्याची ऐतिहासिक मीमांसा केलेली दिसून येते. मराठीमध्ये अलीकडे स्त्री साहित्याचा मागोवा या 3 खंडातील ग्रंथाद्वारे असेच नवे स्त्रीवादी वाचन करण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर 5 संत कवयित्री यासारख्या ग्रंथ स्त्रीवादीच्या दृष्टिकोनातून निर्माण झाल्या. तेलंगण चळवळीतील स्त्रियांच्या लेखनाविषयी वर्ग चळवळीची पार्श्वभूमी वी आर मेकिंग हिस्ट्री हे उल्लेखनीय अशा स्वरूपाचे आहे. त्याचप्रकारे मराठीत आंबेडकर चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाविषयी मीनाक्षी मून आणि उर्मिला पवार यांच्या आम्ही इतिहास घडवला मीनाक्षी मून आणि उर्मिला पवार हे पुस्तक देखील महत्त्वाचे आहे. आंबेडकर चळवळीतील दलित स्त्रियांच्या सहभागावर आधारित असलेले पुस्तक जातीचा प्रश्न आणि स्त्री प्रश्न यांच्या परस्पर समन्वयाने प्रकाश टाकते. श्रीमुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा हा प्रकल्प देखील स्त्रीवादी इतिहास लेखनाचे वैशिष्ट्यपूर्ण ठराव असा आहे. विद्युत भागवत, शर्मिला रेगे, प्रतिमा परदेशी, विद्या बाळ, इंदुमती शेवडे, अरुणा ढेरे यासारख्या काही अभ्यासकांनी मराठी स्त्रीवादी दृष्टिकोनातून वाङ्मय इतिहास लेखनाचे प्रयत्न केलेले दिसून येतात. ग्रामचियाने सबाल्टर्न या शब्द इटालियन लष्करातील निम्न स्तरावरील कॅप्टनच्या पदाखाली असणाऱ्या दुय्यम अधिकाऱ्याच्या संबंधित वापरला आहे. ग्रामचियाने सबाल्टर्न इटालियन लष्करातील निम्नस्तरीय कॅप्टन पदाखाली असणाऱ्या दुय्यम अधिकाऱ्याच्या संबंधात तो शब्द त्यांनी वापरला. मानव हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. निसर्गातील भिन्न भिन्न घटकांचे त्याच्या परस्परांमधील अध्ययनाचे शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. त्याला मराठीत परिस्थितिकी इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी होय. क्लॉद लेवी स्टोन्स हा संरचनावादी इतिहास लेखनातील एक महत्त्वाचा अभ्यासक आहे. संरचनावादी पद्धतीने त्याने विविध समाज घटकाच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यामुळे त्याचा उल्लेख संरचनावादी इतिहासकार असा करण्यात येतो. आता वाङ्मय इतिहास लेखनाच्या उद्दिष्टातील काही बदल झाले. काही वाङ्मय लेखकाची पूर्वग्रह दूषितता पूर्वग्रहामुळे साहित्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांना योग्यता नाही मिळत नाही. राजवाडे संतांच्या कार्याला अभेरून संतांना टाळकुटे मानतात. विका राजवाडे मराठी संतांना टाळकुटे म्हणतात. तर 1857 साली झालेल्या यमुना पर्वतन या कादंबरीकडे ते वाङ्मय प्रकार म्हणून पाहतच नाही. यामुळे त्यांचे इतिहास लेखनात यमुना पर्यटनला स्थान देण्यात आलेले नाही. यमुना पर्यटनाऐवजी पहिल्या कादंबरीचा मान ते मंजू घोषाला देताना दिसून येतात. प्रादेशिक विषमतेच्या अस्मितापटी पूर्वग्रह पाहायला मिळतो. मुंबई पुणे प्रांत सोडला तर दर्जेदार वाङ्मय निर्माण होतच नाही. असा सदाशिव पेटी साहित्य, प्रमाण बोली भाषेतील साहित्य हे प्रमुख. बाकी दुय्यम साहित्य समजुतीमुळे देखील विविध साहित्य प्रवाहांचा समावेश या इतिहासात झाला. साहित्य समीक्षेमुळे पुनर्लेखनाची गरज. उदाहरणार्थ विका राजवाडे यांनी मराठी संतांना टाळकुटे समजले. त्याच काळी मगो रानडे यांनी संतांच्या कार्याला सामाजिक वाङ्मयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान दिले. सांप्रदायिक ग्रंथ म्हणजे वारकरी मानव संप्रदाय या संप्रदायाच्या संदर्भात निर्मिती साहित्याने मराठी वाङ्मय इतिहासाचा प्रारंभ होतो. हे साहित्य मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे असते. आता प्रमुख मध्ययुगीन वाङ्मय इतिहासकार पाहू आपण. त्याच्यात महादेव गोविंद रानडे, विनायक लक्ष्मण भावे, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, विष्णू भिकाजी कोलते, शंकर गोपाळ तुळपुळे हे सर्व प्रमुख मध्ययुगीन वाङ्मय इतिहासकार आहे. आता पहिलं महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती रानडे म्हणून सर्व परिचित आहेत. रानडे यांचा जन्म निफाड जिल्हा नाशिक येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर मुंबई येथे झाले. 1862 त्यांनी मुंबई विद्यापीठाची BA पदवी मिळवली. 1864ला MA आणि 1865 कायद्याची पदवी संपादित केली आणि 1868 एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले आणि 1871 साली त्यांची न्यायाधीश दंडाधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि पुढे 1893 साली ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. ओरिएंटल ट्रान्सलेटर या पदावरही त्यांनी काही काळ काम केले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
तसेच सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, औद्योगिक परिषदेची स्थापना त्यांनी केली. आणि राईज ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एजेस, मराठ्यांचा सत्तेचा उत्कर्ष, ए नोट ऑन द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर, ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर या नावाने मराठी वाङ्मय ऐतिहासिक एक निबंध त्यांनी लिहिला. या निबंधाचे मराठी भाषांतर पुढे स ग मालशे यांनी मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी एक टिपण या नावाने केले. नंतर विकार राजवाडे, मराठ्याच्या इतिहासाची साधने हा इतिहास लेखनाचा विविध खंडातील प्रकल्प 19व्या शतकात महाराष्ट्रासमोर ठेवणारे राजवाडे महत्त्वाचे इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. कादंबरी हा त्यांचा दीर्घ निबंध एकूण कादंबरी या वाङ्मयाची नव्याने मांडणी करणारा आणि दिशादर्शक असा आहे. विनायक लक्ष्मण भावे, वाङ्मय इतिहासकर्त्यांचे अर्धवीव म्हणून विल भावे म्हणजे विनायक लक्ष्मण भावे म्हणून ओळखले जातात. विल भावे भावे यांचा जन्म पळसपे या गावी झाला. त्यांनी इंग्रजी व मराठी विषयाचे शिक्षण ठाणे येथे झाले. विल्यम्स कॉलेज येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. भावे विज्ञानाचे विद्यार्थी होते. मराठी आवडीमुळे त्यांनी महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाची पहिली आवृत्ती महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच घेतली. आणि 1893 साली सुरू केलेल्या महाराष्ट्र कवी या मासिकामुळे 4.5 वर्षे चाललेल्या मासिकाचे संपादक भाव हे स्वतःच होते. आणि 1917 मध्ये भावे यांनी मराठी दप्तरी ही संस्था स्थापन केली. त्यांच्या मृत्यूनंतर 1926 त्यांच्या मुलाने महाराष्ट्र सारस्वताचा दुसरा भाग प्रकाशित केला. आता तिसरं लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, ल.रा. पांगारकर. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर म्हणजे ल.रा. पांगारकर यांचा जन्म चिपळूण येथे झाला. 1899 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात BA ची पदवी संपादन केली. प्रारंभी त्यांनी काही काळ पंढरपूर येथे, तदनंतर पुणे येथे शिक्षक म्हणून अध्यापन केले. नंतर दादासाहेब खापर्डे यांच्या आग्रहावरून अमरावतीला राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि 1907 साली धुळ्यात मुमुक्ष साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक पुढे पुण्यातून मासिक रूपाने प्रकाशित होते. मुमुक्ष मासिकामधूनच पांगारकरांनी संशोधनपर सामाजिक राजकीय विषयावर विपुल लेखन केले आणि प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या खंडात मराठीची पूर्वपीठिका यादव काळापासून मराठी वाङ्मय इतिहासात विस्तृत पटच मांडला. ल.रा. पांगारकर अगदी सुरुवातीच्या वाङ्मय इतिहासकारांमध्ये येतात. त्यांनी केलेल्या वाङ्मय इतिहास कार्यामुळे मराठी वाङ्मय सेवकाच्या तिसऱ्या खंडात त्यांच्याशी पुढील गौरवोद्गार काढलेले आहेत. पांगारकरांनी आपल्या वाङ्मयाच्या वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र ग्रंथकारात एक स्वतंत्र स्थान मिळवले आणि त्यांची जागा इतक्या पूर्णतेने यापुढे कधीही भरून निघणार नाही, कारण पांगारकरांसारखे पुरुष निर्माण होण्यास भाविकाल अत्यंत प्रतिकूल आहे. पांगारकरांचे मराठी साहित्य संग्रहावर ऐतिहासिक कार्यपात हे विधान यथार्थ वाटू लागते. त्यानंतर रघुनाथ विनायक हेरवाडकर, मध्ययुगीन वाङ्मय इतिहासकारांमध्ये विनायक रघुनाथ हेरवाडकर. बखर वाङ्मयाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून हेरवाडकर ओळखले जातात. उज्जैन येथे जन्मलेल्या हेरवाडकरांनी शालेय ते पदवीपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेरला घेतले. राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी MA ची पदवी संपादन केली आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी बखर हा अभ्यासमक शोध प्रबंध सादर करून PhD ची पदवी मिळवली. हेरवाडकरांनी मराठी खबर या ग्रंथाव्यतिरिक्त पानिपतची बखर, पेशव्यांची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र व सभासदांची बखर अशा काही बखरींचे संपादन केले आणि ऐतिहासिक संशोधनासंदर्भातील त्यांचे लेखन अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. अ फॉरगॉटन लिटरेचर हा बखर वाङ्मयाच्या संदर्भातील त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. अ फॉरगॉटन लिटरेचर. त्यानंतर मध्ययुगीन वाङ्मय इतिहासकार विष्णू भिकाजी कोलते, मानवभाव साहित्याचे अभ्यासक म्हणून V.V. कोलते म्हणजे विष्णू भिकाजी कोलते हे साहित्यविधान प्रसिद्ध आहे. कोलतेंचा जन्म 1908 साली मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झाला. प्राचीन मराठी साहित्य संशोधन, मराठी अस्मितेचा शोध, प्राचीन साहित्याच्या अंतरंगात या लेखन संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी प्राचीन वाङ्मय इतिहासावर प्रकाश टाकणारे लेखन केले आहे. प्राचीन विदर्भ आणि आजचे नागपूर या ग्रंथात त्यांनी प्राचीन कोरीव लेख, ताम्रपट, शिलालेख यांचा अभ्यासात्मक आढावा घेऊन नव्यानेच काही भाग
प्रकाशात आणला आहे. ऐतिहासिक दृष्टीने हे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. तसेच उद्धव गीता, रुक्मिणी स्वयंवर, श्री गोविंद प्रभुचरित्र, वाचाहरण यासारख्या महानुभाव साहित्यातील महत्त्वाच्या अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले. लीळाचरित्र ग्रंथाचे त्यांनी केलेले संपादन महाराष्ट्रभर चांगलेच चर्चिले गेले होते. त्यानंतर मध्ययुगीन साहित्यकार, वाङ्मय, इतिहासकार म्हटलं तर शंकर गोपाळ तुळपुळे. मराठी साहित्यातील एक अग्रणी समीक्षक संशोधक म्हणून शोगो तुळपुळे म्हणजे शंकर गोपाळ तुळपुळे सर्व परिचित आहेत. 1936 साली मराठी विषयात MA आणि यादवकालीन मराठी भाषा या विषयावर संशोधात्मक प्रबंध लिहून त्यांनी PhDची पदवी प्राप्त केली. आणि मराठी भाषेचा तंजावरी कोश, प्राचीन मराठी कोरीव लेख या 2 महत्त्वाच्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले. मराठी भाषेचा तंजावरी कोश आणि प्राचीन मराठी कोरीव लेख शंकर गोपाळ तुळपुळे या महत्त्वाच्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले. आणि मराठी ग्रंथ निर्मितीची वाटचाल या वाङ्मय इतिहास अवलोकन करणारा प्रबंध 1974 साली त्यांनी लिहिला. प्राचीन मराठी गद्य, मराठी निबंधकार, मराठी निबंधाची वाटचाल यासारख्या ऐतिहासिक वाटचाल मांडणारे निबंध लेखनही त्यांनी केले. या व्यतिरिक्त लीळाचरित्र, उद्दीपूर वर्णन, श्रीकृष्णचरित्र, रामकवींच्या भाषा प्रकाश यांचे संपादन त्यांनी केले. आता आपण मध्ययुगीन इतिहासकार, वाङ्मय इतिहासकार बघितले, पण आता आपण बघूया प्रमुख आधुनिक वाङ्मय इतिहासकार. आधुनिक वाङ्मय इतिहासकारमध्ये मोती बुलासा, अच्युत नारायण देशपांडे, हरिनारायण नेने, द वा पोतदार इत्यादींचा समावेश होतो. मोती बुलासा आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहास लेखनाचा पहिला प्रयत्न हा मोती बुलासा यांनी केला. मोती बुलासा यांचा जन्म मारवाडी वाणी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण खंडवा मध्य प्रदेश येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूर येथे घेतले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सदस्य होते. सोबत प्रार्थना समाजाचे सक्रिय कार्यकर्ते देखील होते. याच प्रार्थना समाजाच्या माध्यमातून एकश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश अँड फॉरेन युटेरियन असोसिएशनच्या वतीने शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. परंतु ऑक्सफर्ड येथे बोटीने जात असताना संधिवाताने सईद येथे त्यांचे निधन झाले. मोती बुलासा यांचे वाङ्मय इतिहास संबंधीचे लेख सुविचार समागम या मासिकातून मे 1898 ते मार्च 1900 या काळात लेखमालेच्या स्वरूपात प्रकाशित झाले होते. वाङ्मय इतिहास लेखनमालेत त्यांनी 7 निबंधाचे लेखन केले. मराठी भाषेची सद्यस्थिती नावाच्या पहिल्या 3 निबंधात त्यांनी काव्य, नाटक, कादंबरी, वाङ्मय प्रकारावर प्रकाश टाकला आहे. मूळ निबंधात त्यांनी मराठी भाषेची सद्यस्थिती हे शीर्षक कायम ठेवले आहे. उर्वरित निबंधात गद्यलेखक, इतिहास ग्रंथ आणि शास्त्रतत्वज्ञान इत्यादी विषयावर ग्रंथावर प्रकाश टाकला आहे. अच्युत नारायण देशपांडे, अना देशपांडे म्हणजे अच्युत नारायण देशपांडे हे मराठी वाङ्मय इतिहास लेखक म्हणून सर्वश्रुत आहेत. हे नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजात मराठी विषयाचे प्राध्यापक होते. प्राचीन मराठी वाङ्मय इतिहास संदर्भात त्यांनी मराठी साहित्यातील कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 5 खंडात प्रकाशित केला. मराठी वाङ्मयाच्या पहिल्या खंडात पूर्वार्ध, उत्तरार्ध, मराठीची पूर्वपीठिका व ज्ञानेश्वर नामदेवांचा विस्तृत इतिहास त्यांनी मांडला आहे. प्राचीन मराठी वाङ्मयावर त्यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाचे सुद्धा 2 खंडात लेखन केले. केशवसूत नवे दर्शन, करुणाष्टक, बुद्धप्रणीत जातक कथा आणि वाङ्मयकोश प्राचीन खंड या ग्रंथाचे लेखन संपादन लेख त्यांनी केले आहे. काशीनाथ साने, नंतर आधुनिक इतिहासकारांमध्ये काशीनाथ साने हे इतिहास संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. साने हे पुण्याच्या भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांनी सरकारच्या शिक्षण खात्यात नोकरी केली. जनार्दन मोडक यांच्या काव्य इतिहास संग्रह या नियतकालिकेच्या इतिहास विभागाचे ते संपादक होते. या नियतकालिकातून महत्त्वाच्या बखरी त्यांनी प्रकाशित केल्या. नोकरी सुरू असताना त्यांनी ऐतिहासिक बखरी आणि कागदपत्रे यांची जमवाजमव केली. साने यांनी 22 बखरी आणि 500 काशीनाथ साने 22 बखरी आणि 500 ऐतिहासिक महत्त्वाचे कागद मराठी व संस्कृत साहित्य प्रसिद्ध केले. बखरी, वंशावळी, पत्रे, स्वराज्याच्या मुक्कामाच्या संबंधीचे ग्रह आदी कार्य देखील त्यांनी हाती घेतले. सभासदाची बखर, चिटणीस बखर, भाऊसाहेबांची बखर, पेशव्यांची बखर या महत्त्वाच्या बखरीचे संपादनही त्यांनी केलेले आहे. हरिनारायण नेने आधुनिक इतिहासकार, वाङ्मय इतिहासकार.
हरिनारायण नेने हे हरिभाऊ म्हणून प्रसिद्ध होते. हरिभाऊंचा जन्म पाटण येथे जिल्हा सातारा या गावी झाला. त्यांची मुंबई विद्यापीठातून त्यांनी BA केले. नूतन मराठी महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी करता करता त्यांनी MA चे शिक्षण देखील घेतले. हरिभाऊंची सुरुवातीला शलोपयोगी पुस्तके आणि शिक्षणविषयक ग्रंथ त्यांनी लिहिले. मराठी साहित्यातील संशोधनपर ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. महानुभाव साहित्य उजेडात आणणाऱ्या संपादकात हरिभाऊंनी पहिले पिढीचे संपादक होते. त्यांनी महानुभाव साहित्याच्या कार्याबद्दल विभी कोलते म्हणतात, महानुभावी वाङ्मयाचे आस्थेवाईकपणे संशोधन करून ते प्रसिद्ध करण्याचे कार्य हरिभाऊ यांच्या इतके कोणीच केले नाही. संशोधन लेखन संग्रह यास विदर्भ संशोधन मंडळ ग्रंथमालेत वाङ्मय इतिहासासंबंधीचे 13 निबंध प्रकाशित झाले. त्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरकालीन मराठी, ज्ञानेश्वरीचे व्याकरण ते महानुभाव साहित्याचा इतिहास लिहिला आहे. वाङ्मय इतिहासाचे हे निबंध प्रामुख्याने 2 भागात विभागले गेले. एक प्राचीन मराठी वाङ्मय आणि 2 महानुभावी वाङ्मय. दृष्टांत पाठ, सूत्रपाठ, लीळा चरित्र यासारख्या अनेक महानुभाव ग्रंथाचे संशोधन व संपादन केले आहे. दवा पोतदार यांचा अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा 1900 शतकातील मराठी साहित्याचा नीट व कालक्रमनिहाय मांडणी करणारा प्रारंभिक महत्त्वाचा ग्रंथ उल्लेखावा लागतो. प्रारंभीच्या भाषांतरात साहित्याची गद्याची यात मांडणी केलेली आहे. आता वाङ्मय ऐतिहासिक साहित्य संस्थात्मक प्रयत्न. मध्य प्रदेश संशोधन मंडळ नागपूर 1933 मध्ये नागपूर येथे नागपूर महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अधिवेशनानंतर भवानी शंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली वाङ्मय ऐतिहासिक संशोधन मंडळाची स्थापना झाली. भवानी शंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली पुढे यालाच मध्य प्रदेश संशोधन मंडळ असे नाव मिळाले. या संस्थेने इतिहासाबरोबर प्राचीन मराठी वाङ्मय इतिहास, महानुभाव साहित्याच्या संशोधन संपादनासाठी मोलाचे कार्य केले आणि वावी मिराशी, वाभी कोलते, हरी नेने यासारख्या वाङ्मय इतिहास लेखकांनी निबंध स्वरूपात लेखन प्रकाशित केले आणि भवाळकरांसहित जवळपास 81 लेखक समीक्षक सुरुवातीचे सभासद होते आणि 1960 नंतर मध्य प्रदेशमध्ये राज्याच्या विभाजनानंतर हे मंडळ स्थानांतरित झाले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आधी वाङ्मय लेखनाला, वाङ्मय इतिहासाला प्रोत्साहन देणारे कार्य या मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. सामूहिक पातळीवर संपादनाद्वारे झालेले वाङ्मय इतिहास लेखनाचे प्रयत्न. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप. हामद हातकणंगलेकर, गोमा पवार यांनी संपादित केलेला ग्रंथ मात्र अभ्यासपूर्ण होता. साठोत्तरी वाङ्मय प्रवाहाचे इतिहास लेखन. दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप यशवंत मनोहर. दलित कविता आणि प्रतिमा महेंद्र भवरे. दलित साहित्य उगम आणि विकास योगेंद्र मेश्राम. आदिवासी साहित्य स्वरूप व विकास विनायक तुकाराम. ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध नागनाथ कोत्तापल. मुस्लिम मराठी साहित्य फखरुद्दीन बेन्नूर. ग्रामीण वाङ्मय प्रवाहाचा त्यातील प्रकारांचा विकासक्रम स्वरूप स्पष्ट करणारे कसे आहेत, मात्र ते पुरेसे आहेत असे नव्हे. त्या प्रवाहातील कृतींची आणि नव्याने मांडणी विस्तारीकरण ऐतिहासिक होणे कालानुगणित गरजेचे ठरणार आहे. मराठी साहित्य वाङ्मय प्रकार इतिहास लेखनाचे तेथे वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्रयत्न केलेले दिसून येते. गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी विलास खोले हा ग्रंथ देखील कादंबरी अंतर्गत विविध उपप्रकारांची साधारण मांडणी करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो. इंदुमती शेवडे यांनी मराठी कथा उगम आणि विकास या ग्रंथाद्वारे मना अद्वंत यांनी मराठी लघुकथेचा विकास या ग्रंथाद्वारे असा कथेच्या इतिहासाच्या मांडणीचा प्रयत्न केला. मराठी नियतकालिकांच्या इतिहासावर राख केलेले अर्वाचीन मराठी काव्य अक्षय कुमार काळे, कविताआरती विजया राजाध्यक्ष, मराठी कविता जुनी आणि नवी वाल कुलकर्णी असे काही ग्रंथ त्या वाङ्मय प्रकारचे इतिहास मांडणारे म्हणून उल्लेखले जातात. थँक्स.